वय अवघं 21 वर्ष, मात्र जिद्द अशी की समुद्राच्या लाटांना न घाबरता, थंडगार पाण्याला न घाबरता गीता मालुसरे हिनी समुद्र इंग्लिश खाडी पार करत मोठं यश प्राप्त केलं आहे. इतिहासात स्वतःचं नाव कोरलं आहे. आपल्यासोबत तीच गीता मालुसरे आता आहे. ताई, काय सांगशील? सर्वप्रथम तुझं अभिनंदन. आणि काय, कसा हा प्रवास कसा होता? प्रवास अगदीच सोपा नव्हता. म्हणजे मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून स्विमिंग करतेय. मी इंग्लिश चॅनल पोहायचं स्वप्न हे 8व्या वर्षापासून बघते आहे, ते की 27 तारखेला पूर्ण झालं. यामध्ये मला अनेक अडचणी आल्या. म्हणजे करोना काळात ब्रेक लागला. त्याचबरोबर 2022 रोजी मला जेलीफिश स्टिंग झाला होता विजयदुर्गला. त्यामुळे माझ्या हातावर 11 सर्जरीज झाल्या आहेत. त्यामुळे माझं पूर्ण 1 वर्ष स्विमिंग बंद होतं आणि त्यानंतर एवढ्या सर्जरीज करून परत स्विमिंग चालू करणं हे खूप डिफिकल्ट होतं. माझ्या हातातून सारखं रक्त यायचं, हात सुजायचा. सो या सगळ्या ऑब्स्टिकल्स मधून पोहणं हे थोडंसं डिफिकल्ट होतं. पण माझं ऑब्स्टिकल्सपेक्षा जे स्वप्न होतं ते जास्त मोठं होतं, म्हणून मी ते करून दाखवलं. 11 शस्त्रक्रिया तुझ्यावरती झालेल्या आहे. काय वाटत होतं की आपण यापुढे करू शकतो, असं वाटलं होतं का? हो, म्हणजे मी स्विमिंग सोडेल असा कधीच विचार केला नव्हता. त्यावेळेला 1 महिना मी हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळेला बरेच म्हणजे रोजचं सलाईन, इंजेक्शन त्यामुळे खूप फ्रस्ट्रेट झाले होते. माझा हात कोपऱ्यापासून कापायची वेळ आली होती पॉयझनमुळे, बट तो वाचला. माझ्या डॉक्टरांमुळे तो वाचला. आणि त्यानंतर मला म्हणजे कधीच वाटलं नाही की मी स्विमिंग सोडेल. मला जे मी स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करायचं होतं. हे कधी स्वप्न पाहिलं होतं तू, इंग्लिश खडी पार करायची असे? हे स्वप्न कधी पाहिलं होतं आणि कशी प्रिपरेशन कशी होती तुझी? मी 8 वर्षाची होते तेव्हापासून मला इंग्लिश चॅनल कम्प्लीट करायचं होतं. म्हणजे अगदी मी तेव्हा बघायचे की लोक समुद्रात पोहतायत वगैरे, ते मला छान वाटायचं. आणि तेव्हा मला पण वाटलं होतं की मी हे एक दिवस नक्की करेल असं. आणि दुसरा क्वेश्चन काय? लोकांना काय आव्हान करशील? तुझ्यासारखं लोक जिद्द पकडतात, चिकाटी हे करतात, मात्र जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ते गिव्हअप करून टाकतात, तेव्हा त्या लोकांना काय बोलशील? जेव्हा तुमचा दुखण्यापेक्षा तुमचं स्वप्न जास्त मोठं असतं तेव्हा ते सोडायचा कधीच मनात विचार येत नाही. तर माझं पण तेच होतं. माझ्या दुखण्या आणि माझ्या सगळ्यापेक्षा माझं स्वप्न हे जास्त मोठं होतं. सो मग तो मला कधीच विचार नाही आला की मी स्विमिंग सोडेल. सिमिलरली, जर तुम्ही स्वप्न बघताय तर ते पूर्ण करण्याची पण तुमच्यात जिद्द असली पाहिजे. आपल्यासोबत गीताचे प्रशिक्षक आहेत. सर, काय सांगाल? 11 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, कसं केलं? प्रिपेरेशन कशी करून घेतली? 11 शस्त्रक्रिया झाल्यानंतर सगळ्यात मेन चॅलेंज होतं की त्याला कसं आपण वाचवू शकतो आणि थंड पाण्यात कसं जास्त वेळ स्विम करू शकतो, हे एक मेन चॅलेंज होतं. सो याच्याकरता मी पहिले तर थंड पाण्यात बसायला चालू केलं, आईसबाथ घ्यायला चालू केलं. काही मिनिटांपासून चालू केलं, काही तासांपर्यंत गेलो. त्याच्यानंतर आम्ही नैनितालला सुद्धा गेलो होतो, उत्तराखंडला, जिथे आम्ही लेकमध्ये स्विम केलं. आणि जेणेकरून तिची बॉडी लवकर अडॅप्ट होऊ शकते थंड पाण्याला. आणि आम्ही त्यासोबत आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग पण त्याच्यावरती भार होताच, जेणेकरून एक हाताची इंजुरी दुसऱ्या हातावरती शिफ्ट नको व्हायला. पण ते झालंच, कारण की लोड पण वाढला होता. सो त्याच्यावरती पण आम्ही काम केलं, स्ट्रेंथ पण तशी बिल्ड केली. आणि तो इव्हेंट यशस्वीरित्या आम्ही पार करू शकलो या सगळ्या ट्रेनिंगमुळे. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आम्हाला माहिती होतात की आम्हाला हे चॅलेंजेस फेस होऊ शकतात, सो ते आम्ही सगळे, एक थॉट होता की या सगळ्या गोष्टी आम्ही आधीच प्रिपेअर होऊन जाऊ, जेणेकरून आम्ही ज्या दिवशी आम्ही इव्हेंट होऊ तिथे काही या गोष्टी फेस व्हायला नको. स्विमिंगसाठी हाताचा खूप जास्त वापर केला जातो, तेव्हा मग हाताला जेव्हा ती ट्रेनिंग करत होती तेव्हा हाताला काय काय प्रॉब्लेम होत होते तिच्या शस्त्रक्रिया झाल्यामुळे? आम्ही ज्यावेळेस इंटेन्सिटी वाढवायचो किंवा डिस्टन्स व्हायचा जास्ती, तो बऱ्याच वेळेस असं व्हायचं की त्याच्या हातातनं रक्तसुद्धा यायचं, कारण की ते जखमा तेवढ्या भरल्या नव्हत्या. आणि खूप जास्त स्किन पातळ असल्यामुळे ती लवकर कट व्हायची. आणि या गोष्टी तर मेन चॅलेंज होता. त्याच्यामुळे काही दिवस असं व्हायचं की आम्ही स्विम पण करू शकायचो नाही. मग त्याला काउंटर करायला आम्ही मग पाण्यातनं बाहेर काय गोष्टी करता येतील जेणेकरून तो इफेक्ट राहिला पाहिजे आणि ट्रेनिंग कुठे बंद पडली नाही पाहिजे. सो त्याच्यावरती आमचं जास्ती फोकस होतं ज्यावेळेस ते आउट ऑफ ट्रेनिंग असायची किंवा ज्यावेळेस ती इंजुरीमध्ये असायची. सो या सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं शोल्डर पण, एका हाताची इंजुरी, मग तिला काउंटर करायला मग दुसरा हात पण शोल्डर इंजुरी होती. त्याच्याकरता आमचं फिजिओस पण चालू होतं. फिजिओथेरपीने ती गोष्ट आम्ही क्युअर केली आणि प्रॅक्टिस तशी चालू ठेवली होती. संपूर्ण जे हे झालं, गीता जेव्हा तुम्हाला वाटत होतं की ती यशस्वीरित्या पार करू शकते, विश्वास होता तुमचा? पूर्णपणे विश्वास होता. पहिली गोष्ट, तिचा स्वतःवरती विश्वास होता आणि माझा तिच्यावर होता की ती 100% करू शकते आणि तिने ते करून दाखवलं.
आणि आम्ही सहज असं गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळेस ती म्हणाली, मी तिला म्हटलं की तुझ्याकडे असं व्हाय कोणी विचारलं तुला की का करायचं आहे हे, तर तिने खूप छान उत्तर दिलं की का नाही केलं पाहिजे. हे माझ्याकडे असं कुठलंच रिझन नाही आहे की मी का नाही केलं पाहिजे, रादर दॅन वाय हे सांगण्यापेक्षा. सो असं तिने सांगितलं, विच इज व्हेरी गुड थिंग. आणि तिचा मेंटल रेझिलियन्स आणि मेंटल स्ट्रेंथ खूप जास्ती आहे बाकीच्या जेवढ्या ॲथलीट्सपेक्षा. मी ज्यावेळेस तिच्याशी बोलतो किंवा तुम्ही सुद्धा आता जे गप्पा मारल्या तिच्याशी, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आणि हे इव्हेंट त्याचमुळे होऊ शकतो. फिजिकल स्ट्रेंथ तर डेफिनेटली पाहिजे, पण मेंटल स्ट्रेंथ पण पाहिजे तुमच्याकडे. तर ही होती गीता मालुसरे, जिच्यावर 11 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, मात्र ती कोण न घाबरता जिद्द आणि चिकाटीने तिने जे इंग्लिश खडे आहे तिने ते पार केलेले आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.